आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिजिटल स्वरूपातील राशन कार्ड कशा पद्धतीने आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्हाला राशन कार्ड डिजिटली स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोर या ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला मेरा राशन हे नाव सर्च करायचे आहे. ते सर्च करून ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचे आहे. मी पहिलेच ॲप्लिकेशन इन्स्टॉल केली असल्याकारणाने मी इन्स्टॉल करत नाही. मी डायरेक्ट ओपन करतो आहे. ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा बेनिफिशरी यूजरमध्ये या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर तुमचा टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिलेला कॅप्चा कोड त्यामध्ये एंटर करायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन विथ OTP या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. OTP सेंड सक्सेसफुली असा मेसेज दिसेल, त्या ठिकाणी ओके करायचं आहे. तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती तुम्हाला एक OTP पाठवण्यात येईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली असा तुमच्यासमोर मेसेज येईल, त्यावरती तुम्हाला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एम-पिन क्रिएट करण्याचा ऑप्शन दिलेला आहे. या ठिकाणी हवे असल्यास तुम्हाला एम-पिन क्रिएट करता येतो किंवा तुम्ही याला स्किपसुद्धा करू शकता. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी आपल्याला लॉग इनमध्ये आपलं राशन कार्ड हे दिसते. या ठिकाणी तुम्हाला वरती जे राशन कार्ड दिसत आहे त्या ठिकाणी डाउनलोडचा पर्याय दिसत आहे ॲरो, त्यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये तुमचं ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये तुमचे राशन कार्ड डाउनलोड झालेले दिसेल. तर अशा पद्धतीने आपण काही क्षणात आपल्या मोबाईलमध्ये आपलं डिजिटल स्वरूपातील राशन कार्ड डाउनलोड करू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.